सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत 4 षटकांची मॅच आहे. चार षटकांची मॅच आहे. सामना आपण या ठिकाणी सुरू करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला सामना चालू करून घ्या. आयोजक कमिटीचा निर्णय आलाय की सामना 4 षटकांचा असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अनिकेत बांदल पहिला चेंडू घेऊन तयार. पहिलाच बॉल फुल टॉस स्क्वेअर कटचा स्ट्रोक आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय. संघाचा अकाउंट ओपन होईल. धावफलकावरती धाव नोंदवली जाईल ती म्हणजे 1. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने ऋतिक पासलकर, त्याच्या बाजूला त्याच्या साथीला उमेश हरगणे. हे 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे सलामीसाठी दाखल झालेत. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत शिडानी करंडक 2025 चा थरार तो तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. अंतिम चरणाकडे झुकत असणारा क्रिकेटचा महारणसंग्राम. यावेळी पॉइंट मध्ये शुभम कडून झेल निसटला. प्रयत्न अपुरे पडले आणि त्यानंतर चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पार. मिळतील धावा 4. शिडानी करंडकाला सलामी देणारा हा सनसनी चौकार. 4 धावेंच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढले जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. अगदी आपण पाहिलं वाईट लाईनला धरून मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. तिथे स्क्वेअर कटचा एक सुंदर स्ट्रोक आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो आलेला हा एक सुंदर चौकार. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा अनिकेत बांदल संघातील एक प्रमुख गोलंदाज. व नक्कीच या गोलंदाजाकडे पाहिलं जातं पुन्हा एक वेगवान चेंडू प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्याला होता परंतु वेगवान चेंडू मिडल ऑफ द बॅट होत नाहीये आणि पुन्हा हा चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन पोहोचेल. मिळेल एक सिंगल धाव. अनिकेतला आपण जर पाहिलं तर लीगच्या फॉर्मॅटमध्ये अनिकेतने नक्कीच कालच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली. संघातले बरेचसे खेळाडू गैरहजर होते त्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये साकारली. हा चेंडू येऊन दिला पंच केलाय अप्पर कट स्ट्रोक. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावेंसाठी. चौकाराच्या मदतीने संघाचा आपल्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावफलकावरती धावा 10 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक मजबूत स्थितीमध्ये संघाचा धावफलक नेऊन ठेवण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतो प्रयत्नांना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली. 2 चौकार तर आतापर्यंत आलेत. 2 सिंगल देखील पाहायला मिळाले. अजूनही 2 चेंडू ज्या पहिल्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. गोलंदाज अनिकेत बांदल यावेळेस हा चेंडू अप्पट बार होता. अगदी खेळपट्टीच्या मध्ये टाकला चेंडू परंतु तिथे पंचांनी खराब चेंडूचा इशारा कळवला. व्हाईट बॉल आणि 1 बाउंडची चेतावणी देखील तिथे गोलंदाजाला दिली झाली. 1 बाउंडचा इशारा दिलाय. पुन्हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. हा चेंडू पुन्हा एकदा कट. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. तिथे मिळेल 1 धाव. एक सिंगलच्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक वाढलं जाते. धावफलकावरती धावा त्या 12 धावा. 2 चौकार जरूर आले परंतु अनिकेतचा असणारा फेक अनिकेतची वेगवान गोलंदाजी इथे फलंदाजाचा चेंडू मिडल ऑफ द बॅट करण्यासाठी बरीचशी अडचण निर्माण करते. अगदी आपण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू शरीरापासून दूर वाईट लाईन धरून मात्र प्रत्येक चेंडू उजव्या इष्टीच्या दिशेने प्रत्येक चेंडूचा मारा जो ते अनिकेत बांदल मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्षेत्रक्षमध्ये आता परिवर्तन केलं जातं. क्षेत्रक्षमध्ये बराचसा बदल तिथे केला जाईल. पुन्हा एकदा चेंडू कट केला. पुन्हा 2 क्षेत्ररक्षकाच्या दरीमध्ये चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आलेली एक सिंगल धाव. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्लेच्या खेळामध्ये धावा नोंदवल्या गेल्या तर 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 चौकार आले एकेरी दुहेरी धावा आणि पॉवर प्लेचा पहिलं षटक संपलंय. पॉवर प्लेचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपलाय. काल जर आपण पाहिलं तर संघातील बरेचसे खेळाडू गैरहजर होते. त्यानंतर मात्र गोलंदाजाने संघाची जबाबदारी स्वीकारत संघाला इथपर्यंत आणून ठेवलंय. परंतु पॉवर प्लेच्या या षटकामध्ये कोणत्या प्रकारचे विकेट घेण्यामध्ये गोलंदाज यश आलं नाही. फलंदाज ते मात्र बाद करू शकले. चांगली बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये आघाडीच्या जोडीकडून पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारची संधी न देता मात्र एक चांगली सुरुवात त्यांनी केली. आता पाहायचं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज अनिल ठोंबरे संघातला असणारा एक प्रमुख अनुभवी खेळाडू
जो आता गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार झालाय. तर आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा उमेश ऋतिक जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळेल. ऋतिकने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. आतापर्यंत 2 ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाला होता. वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती त्याचे मात्र बरेचसे प्रश्नचिन्ह त्याच्या समोर उभा ठेवणारा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर अगदी बुंदात टाकला चेंडू, जास्त काही तिथे फलंदाजाला हालचाल करून दिली नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका सिंगल बरोबर संघाचा धावफलक जे पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत जे मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पुन्हा बराचसा फ्रंट फुटला आला फलंदाज. स्क्वेअर कटचा स्ट्रोक खेळायचा होता परंतु अनिल यांचा बराचसा वेग पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तिथे त्या वेगाला प्रत्युत्तर फलंदाजाला देण्यामध्ये पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. यावेळी पुढे सरसावा स्ट्रोक खेळला, चेंडूने उंची प्राप्त केली. शुभम चेंडूच्या खाली झेल तिथे निसटला आणि त्यानंतर मात्र दुसरा धावेचा प्रयत्न आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक शुभम तिथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय परंतु झेल टिपण्यामध्ये त्याला तितकीशी चांगली कामगिरी करता आला नाही. चेंडूने उंची जरूर प्राप्त केली होती पण जास्त काही हालचाल देखील क्षेत्ररक्षक करावी लागली नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये एक सरळ सोपा साधा झेल जो मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. यावेळेस तिथे खराब चेंडूचा इशारा पुन्हा एकदा. नो बॉल बीमर चेंडू तिथे 9+1 एकूण धावा असतील त्या 2. झेल सुटला त्यानंतर नक्कीच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय खराब कामगिरी तिथे झाली. 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटच्या बॉलवरती बिग हिट. चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी कमी, झेल तिथे टिपला जाईल परंतु फलंदाज सुखरूप असेल कारण फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज झेल बाद होऊ शकत नाही. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलकावरती धावा आहेत ते 20 धावा. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय, तिथे मृत चेंडूचा इशारा येईल. कदाचित फलंदाज तिथे तयार नसावा हा चेंडू खेळण्यासाठी आणि इथे मृत चेंडूचा इशारा जो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पंचांनी मृत चेंडू घोषित केला. ज्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची घटना घडत नाही त्या चेंडूला मृत चेंडू म्हणून नक्कीच घोषित केलं जातं. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट केलाय, फटका पुन्हा एकदा फसलाय, संधी पुन्हा एकदा असेल. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरतून परंतु तिथे झेल होऊ शकत नाहीये. शैलेश मराठेला आपण पाहतो तिथे दूरवरतून आला होता जरूर, अगदी सीमारेषेच्या जवळ मात्र 38 सर्कलच्या आसपास तो मात्र पोहोचला परंतु तिथे थोडासा प्रयत्न अपुरा पडला आणि मैदानाच्या आतमध्ये झेल निसटलाय. तोपर्यंत 2 धावा ज्या पुन्हा एकदा सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 चा खोलबट टप्प्याचा बॉल, क्लीन बोल्ड, दांडी गुल एस्ट्या उद्ध्वस्त, फर्निचरची तोडफोड, फलंदाज तिथे बाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तिथे बाद झालाय. नवीन बॅटर प्रमोद सुतार. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये नवीन गोलंदाज आपण पाहतोय निलेश ढोक. निलेश ढोक गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. 11 धाव्यांची सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये राखली आहे. चला मित्रांनो, विनंती असणारा वेळ वाचवा, वेळ आपल्याकडे कमी आहे, जवळपास 4 वाजत आलेत. यानंतर 2 सामने खेळवायचे, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे विनंती असणाऱ्या खेळाडूंना सहकार्य करा. दोन्ही टीम्स, क्षेत्ररक्षक करणारी टीम सामन्याला गती द्या. जास्तीचा वेळ तुम्ही फिल्डिंग सेट करण्यासाठी घेताय. हा चेंडू हाफ ट्रॅकर जसा आलाय तसा गेलाय परंतु चेंडू जाऊन पोहोचतोय डिक्लेरेशन झोन मध्ये.
स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने वाढेल. संघाचा धपल पुढे जाऊन पोहोचतोय. धपलकावरती धावा 23 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबाईलमध्ये. फुल टॉस यावेळी गुडघाट टेक चेंडू खेळला. शरीराचा चांगला वापर तिथे केला फलंदाजाने. अगदी स्वतःच्या शरीराला पूर्णपणे वळण देत मात्र आपण पाहतो स्ट्रोक खेळून काढला. परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती एक सिंगल येईल. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत आहे. जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे इथे दोन्ही संघाने पाहिलेलं स्वप्न जर साकार करायचं असेल तर लढावं लागेल. आतापर्यंत 24 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रमोद पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता वैयक्तिक फेस करेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश तयार. पुन्हा द फुलर लेनचा चेंडू बॅटची कडा. त्यानंतर इष्टिरक्षक उभयच्या हातामध्ये आपण पाहतो चेंडू जो विसावला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील डॉट येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे नक्कीच बरेचसे मागणी ठरलेत. या मैदानावरती आपण जर पाहिलं तर एकेरी दुहेरी धाव्यांचं महत्व या स्पर्धेमध्ये बरंच राहिलंय. कारण षटकार चौकार कमी प्रमाणामध्ये खेळले गेले परंतु एकेरी दुहेरी धावा ह्या मात्र फार निर्णायक राहिल्यात. फक्त आक्रमकता नाही तर शांतता देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तिथे विजय मिळवायचा असेल तर शांततेत कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. एकेरी दुहेरी धावा घेत संघास धपले खालतं ठेवणं देखील गरजेचं आहे. दरम्यान आपण पाहतोय मात्र 2 चेंडू जे लागोपाठच्या मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेले आहेत. स्कोर कार्ड वरती धावा 24 धावा माफ करा. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल आणि आखूड टप्प्याच्या बॉल वरती परफेक्ट कार्यक्रम. चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट चेरन षटकार. षटकार जो आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये येईल आणि या षटकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धाव फलक. धपलकावरती धावा 30 धावा. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 चा. शेवटचा बॉल वाईड लाईनला. मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होऊ शकला नाही. षटकाचा सांगता झाली 3 षटकांचा खेळ. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला जातोय आणि संघाच्या धपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 11 धाव्यांची सरासरी होती परंतु या षटकामध्ये त्या तुलनेमध्ये धावा आल्या नाही. त्या सरासरी धावा रोखल्या गेल्या नाही. 30 धावा धपलकावरती आता 10 धाव्यांची सरासरी पाहायला मिळेल. आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आता पाहायचं कोणता गोलंदाज. नाव काय शुभम भाऊ. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय अनुप जो हा चेंडू पुन्हा दशरूपभेदक होता. अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून पोहोचेल. फंबल झाला. दुसरा धावेसाठी संधी दिली. त्याच सोनं करण्याचा प्रयत्न. एका चेंडूवरती 2 चुका. प्रथमतः क्षेत्ररक्षकांनी संधी दिली फलंदाजाला दुसरी धाव घेण्याची परंतु तिथे त्यानंतर फलंदाजाला बाद करण्याची संधी इष्टरक्षकाकडे होती परंतु कलेक्शन तिथे करता आलं नाही. तिथे कलेक्शन थोडंसं खराब आणि त्यानंतर दुसरी धाव यशस्वीरित्या जे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाली. गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहतोय संघातला सर्वाधिक कमी अनुभवी उभरता खेळाडू. यावेळेचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे थोडासा दूरवरती झेलाचा प्रयत्न तिथे शुभमचा नाही. फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे तोपर्यंत शैलेश पोहोचला. चेंडू अडवला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांची मागणी.
फलंदाज धावबाद आहे. स्कोरकार्ड वरती एक धाव जी नोंदवली जाईल. दुसऱ्या धावेसाठी तिथे फलंदाज बाद झालेला आहे. 33 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. 33 धावा स्कोरकार्ड वरती दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो विजय. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या मार्कवरती अनुप. संघातील प्रमुख खेळाडू गैरहजर असताना ज्या खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी होती तो अनुप आणि अनुष त्यांच्या गोलंदाजीच्या बळावरती खऱ्या अर्थाने संघ इथपर्यंत येऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र आप ट्रॅकर होता, त्याच्यावरती केला प्रचंड मोठा प्रहार. चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषे पार. षटकार. षटकार जरूर आलाय अनुपच्या या चेंडूवरती, परंतु याच अनुपने ज्या प्रकारची गोलंदाजी लीगच्या फॉर्मॅटमध्ये केली होती ना, त्यामध्ये एखादा अनुभवी गोलंदाज देखील डगमगला असता. त्याच सिच्युएशनला मात्र चांगली गोलंदाजी करत अनुपने संघाला इथपर्यंत आणून ठेवलंय. त्यामुळे संघातील खेळाडू नक्कीच या चेंडूवरती षटकार येऊन देखील त्याच्यावरती नाराज नसतील. स्कोरकार्ड आपण पाहतो पुढे जाऊन जरूर पोहोचेल. दफलकावरती धावा 39 धावा दफलकावरती आहेत. सर्वाधिक कमी वयाचा गोलंदाज जो या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी स्कोरकार्डचा स्ट्रोक तिथे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलं तर सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू आहे. 2 चेंडू बाकी आहेत. सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू या स्पर्धेमध्ये जर खेळत असेल तो अनुप. जामगाव संघ जर आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये उभरत्या खेळाडूंना संधी देतोय, परंतु इथे बिग हिट, प्रचंड मोठा स्ट्रोक, इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स, बिग हिट, चरण षटकार. षटकारच्या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. स्कोरकार्ड वाढेल. संघाचा दफलक पुढे जाऊन पोहोचतोय. दफलकावरती धावा आहेत त्या 46 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू आता मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती अनुपला पुन्हा आपली कालची झलक आज इथे दाखवावी लागेल. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल अनुपने भन्नाट वेगाचा टाकला. अनुपने देखील त्याची ताकद दाखवली शेवटच्या बॉलवरती आणि शेवटच्या बॉलवरती फलंदाज रोखलं. पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. प्रथमतः बॅटिंग करत असताना यजमान संघाने अर्थात चौंडाई सेवा क्रिकेट क्लब शेडानी संघाने बनवल्या त्या 46 धावा जिंकण्यासाठी सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघाला 47 धाव्यांचं टार्गेट. यजमान संघ आपलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. या स्पर्धेच्या मित्रांनो या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. मुळशी धर्मक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे प्रथम अध्यक्ष सन्माननीय किरण भाऊ ठोंबरे यांचा या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. भाऊंचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला आघाडीचे दोन्ही बॅटर त्वरित आपण या मैदानाच्या आतमध्ये वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे.
5 मधला 3 टीम आता आहे फिक्स बाकीच्यांनी काय करायचं फळशिवाली ती सांबेवाच्या 2 टीम आहे मुळशिवाले हा मग जे का ना हरता मग तुम्हाला पण चान्स आहे ना नंतर बॅटिंग बुद्ध काय भाऊ आणि हा भाऊ येतोय तो बॉल अडवणं एक ग्राउंड मध्ये सोडतो नुसता गाडी मस्त केली त्यामुळे मॅच हारली बॉल टाके नवीन बॉल नाही का तुला तर पोरांनी गडबड केली नाही तर डायरेक्ट धरला होता खाली पडला नवीन दे नवीन आहे तिथं नवीन दे बघ अर्जुन आहे ना नवीन टाकायचं नवीनच आता कुठला उडून ठेवलेला आहे तू आता फोडले होते आत्ता तू टाक आणि टाक आतमध्ये बघ काय म्हणतात ते जुने बॉल आहेत अरे जुना बॉल मोटर बघ बाहेर बघ बघ जातात पुढं प्लेअर घेऊन जातो येतच नाही पण आता किती अजून किती मॅच आहेत 3 का 4 2 आहेत अजून 2 वारच नाही फायनल जाईल वार कसं लागेल फायनल हरत 3 नंबरला परत किती वाजता प्रेमी काय रे प्रेमी परत माघारी किती वाजता प्रेमी जाऊत नाही वाईट ना हल्ले किती आम्ही जरी गेलो तर कसला अंपर पाडवलाय आता खाली पाडवला थोड्या थांबा परत बरं आखी 12 वाजून इथं आणि मग 1 वाजता दुसऱ्या इनिंगला जे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आपण करतोय 47 धाव्यांचं आव्हान 47 धाव्यांचा पाठलाग जो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत या युद्धामध्ये आता दुसरं पर्व पाहायला मिळतंय पहिल्या पर्वामध्ये 47 बनवल्या त्याचा पाठलाग भाग 2 पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज पहिल्या षटक घेऊन रोहिदास पहिलाच बॉल रोहिदासचा डीप काऊ कॉर्नर मध्ये टिपला तिथे जाईल पहिल्याच बॉल वरती बिग विकेट गॉन पहिल्याच बॉल वरती मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला उमेश बांदल बॅक टू द पवेलियन विकेट येताना पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये बाद झाला उमेश अगदी स्वस्तात माघारी जाईल त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम शैलेश माफ करा नवीन बॅटर शैलेश मराठे जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज पुन्हा आता पुढचा चेंडू घेऊन तयार
रोहिदास चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न त्याने केला, एक विकेट तर मिळवली, परंतु हा चेंडू तिथे पुन्हा एकदा बेगीटच्या प्रयत्नामध्ये चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. आली आहे पहिली सिंगल, पहिली धाव आणि या धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झाले. धपलकावरती एक धाव, धपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये समीकरण आता बदलेल. शेवटचे 22 चेंडू आणि 22 चेंडू मध्ये 46 धावा, जवळपास 13 धाव्यांच्या सरासरी प्रत्येक षटकामध्ये, जे आता विजयाच्या धावा बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा आता तयार, अप्पर कट आणि चेंडू देखील पोहोचेल डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. शैलेश मराठीची पॉवर, बिग हिट, चरण षटकार. अप्पर कटचा एक सुंदर फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्कोर कार्ड जे पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा 7 धावा धपलकावरती 7 इथे द्यावी लागेल. गोलंदाजाला क्षेत्ररक्षक 7 मिळणं गरजेचं आहे, तर फलंदाजांना एकमेकांची 7 दरम्यान चेंडू गुडघाट टेकत खेळायचं होतं, परंतु टॉप एज आणि त्यानंतर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आली एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल. धपलक जे पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा आहेत त्या 8 धावा, शेवटच्या 20 चेंडू आणि 39 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणारे उमेश बांदल, एक हार्ड हिटर जो स्वस्तात मैदानाच्या आतमध्ये माघारी गेल्यानंतर शैलेश आणि शुभमला मात्र त्याची जागा भरून काढावी लागेल. त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत इथे खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारणं गरजेचं असताना, परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाज भन्नाट वेगाचे गोलंदाजी त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये करतोय. वेगावरती स्वार झालाय, तुफान वेगाचे चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये फेकतोय आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकातला आता पाहायचं शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा रोहिदास. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील जागेवरतून खेळायचा होता, परंतु शरीराचा वेळ, त्यानंतर एक चोरटी सिंगल. दिवसा ढवळ्यात चोरी झाली आणि ती चोरी झाली धावेची. 5 क्षेत्ररक्षक तिथे होते, परंतु 5 क्षेत्ररक्षकांच्या समोर इथे झालेली चोरी. एक सिंगल शेवटच्या बॉलवरती आली आणि स्कोर कार्ड आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा स्कोर कार्डवरती. शेवटच्या आता पाहायचं आहे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 38 धावा. स्पर्धेच्या मैदानात या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी माजी उपसरपंच सन्माननीय सुभाषभाऊ हरगणे दादांचं या ठिकाणी शुभागमन. दादांचं मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादांना विनंती आहे आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. पहिलाच बॉल मागे ठेवला, वळण दिलं चेंडूला, बराचसा लांब ठेवत पत्र आपण पाहतोय तिथे फलंदाजापासून लांब चेंडू काढलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू तर डॉट इथं पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन प्रमोद सुतार. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु बॅटची कडा आणि त्यानंतर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. एक धाव जे डिक्लेरेशन झोनची मैदानाच्या आतमध्ये मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढले जाईल. धपलक पुढे जाते. धपलक मात्र दुहेरी अंकामध्ये. धपलकावरती धावा आहेत त्या 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. यावेळी 6 चेंडू देखील गुडघाट टेकत खेळायचा होता, परंतु समोरून दिशा बदलणारा चेंडू, काटे बदलणारा चेंडू इथे फलंदाजाला समजत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. बरेचसे वळण चेंडू घेत आहेत तिथे मात्र फिरकेची जादू, आपल्या बोटांची करामत प्रमोद सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय.
यावेळी हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला जरूर नाही, परंतु क्षेत्ररक्षक तिथे थोडासा दूर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. फेकी थोडीशी दूरवरती आणि त्यानंतर पळून पूर्ण केल्या जातील त्या 2 धावा. दोन धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढते. धावफलकावरती धावा 12 धावा. 14 चेंडू बाकी. 14 चेंडू मध्ये 35 धावा. हे समीकरणाच्या मैदानाच्या मध्ये आपल्याला आता यानंतर पाहायला मिळेल. 12 आतापर्यंत बनवल्या गेल्यात, अजूनही बनवायच्या त्या 14 चेंडू मध्ये 35. सलामीचा एक फलंदाज शून्यावरती बाद झाला. उमेश खातं न उघडता मात्र माघारी त्याला पाठवलं जरूर, परंतु त्यानंतर आपण पाहतो शैलेश आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न करते. शुभमने आपण जर पाहिलं तर आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. दुसऱ्या बाजूने शैलेश 9 चेंडू खेळला, 11 धावा त्याने बनवल्यात. एकूण 12 धावा ज्या संघाच्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू सोडून दिला. डाविस्टीच्या बराचसा बाहेर होता हा चेंडू. मुख्य पंचांनी कळवलं व्हाईट बॉल. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळी मात्र बॅकफुटला गेले. पंच केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली टिपतोय, तिथे जाईल. बिग विकेट गॉन. शैलेश मराठे बॅक टू द पवेलियन. एक चांगला झेल शुभमने तिथे टिपलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक असताना सूर्याचे किरण समोर असताना देखील त्या सूर्याच्या किरणांपासून वाचवत मात्र इथे नक्कीच एक सुंदर झेल टिपला आणि शैलेश मराठीची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा ईस्टर्नच्या पाठीमागे स्लिप मध्ये टिपलाय, तिथे जाईल. फलंदाज आल्या पावली माघारी. बॅक टू बॅक विकेट. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू मध्ये 13 बनवल्यात, परंतु जिंकण्यासाठी तर 12 चेंडू मध्ये 34 बनवायच्यात. चला नवीन फलंदाज थोडी घाई करा. गोलंदाजीच्या मार्कवरती आता षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये 3 घेऊन बाळा राऊत हा गोलंदाजीच्या मार्कवरती आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. पहिला चेंडू आप ट्रॅकर आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत 4 रन चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतो 4 धावांच्या मदतीने वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतो. धावफलकावरती 17 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा बिग हिट. हा चेंडू डीप मिड विकेट. खिलाडी के मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. शुभमच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा हा बिग हिट चेरन षटकार.
षटकाराने पण पाहतोय स्कोर कार्ड वाढेल. डबल कवरती धावा आहेत 23 धावा. शेवटचे 10 चेंडू 24. हा चेंडू पुन्हा दाफड पार होता परंतु यावेळी दिशा भरकटली. उजव्या स्टेजच्या बाहेर असताना हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो कळवला जाईल वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बरचशी मागणी गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळी पुन्हा दा बिगेट करायचं होता परंतु यावेळी अक्रॉस द पॅट फटका खेळत असताना पॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू तिथे खेळत असताना फलंदाज बीट झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू निर्धाव चेंडूंची गरज आता मात्र नक्कीच इथे असणार आहे. कारण ज्या प्रकारचं आक्रमण शुभमने केलंय, ज्या प्रकारच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 बिगेट पाहायला मिळाले, त्याच वेगाचा शुभम बॅटिंग करत राहिला तर नक्कीच विजयाच्या दिशेने संघाला नक्कीच एक चांगली वाटचाल करून तो देऊ शकतो. रिव्हर्सचा अटेम्प्ट यू मिस. आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. रिव्हर्स स्विचच्या माध्यमामध्ये फटका फसला आणि तिथे क्लीन बोल्ड झालाय फलंदाज शुभम. बॅक टू द पवेलियन. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 24 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धाव्यांची 8 चेंडू आणि 23. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये अनिकेत दाखल झाला. मोक्याच्या क्षणी इथे शुभमची आलेली विकेट. चांगली बॅटिंग शुभम करत होता परंतु रिव्हर्स विकेटचा प्रयत्न त्याचा तिथे फसला आणि फलंदाजाने त्याची दांडी गोल केली. विकेट मिळवली. त्रिफळा बाद केलाय तर नवीन डावखुऱ्या शैलीचा फलंदाज अनिकेत. चला वेळ वाचवा क्षेत्ररक्षक टीम. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. माले संघाचा संघनायक आणि भादस संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती त्वरित आपण संपर्क करा. टॉस आपण या ठिकाणी करतोय. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. पुन्हा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे स्वतःच्या फॉलोतून मध्ये. बाळा राऊतने इथे झेल सोडलाय. स्वतःच्या फॉलोतून मध्ये अगदी सरळ सोप्पा साधा झेल होता आणि तो झेल मात्र अवघड करून घेतला बाळा राऊतने. स्वतःच्याच संधीवरती मात्र तिथे सोने करता आलं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये झेल निसटलाय. एक सिंगल आपण पाहतोय 25 धावा फलकावरती. शेवटच्या धावांचे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. एखादा बिग हिट इथे जामगाव संघासाठी आता नक्कीच महत्वाचा असणार आहे. चला वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम माले संघाचा संघनायक विनंती त्वरित या. हा चेंडू तिथे कट करायचा होता परंतु पाटाने बॉलचा संपर्क नाही. मैदानाच्या मध्ये चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. मारुती भाऊ माताळे यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस करणार आहे. चला विनंती आहे वेळ वाचवा. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. एकत्रित येऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम टॉस आपण यंदाच्या मॅचच्या ठिकाणी करतो. मान्यवर टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचंय. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न तिथे मैदानाच्या मध्ये नो बॉल. नो +1 अशा 2 धावा आणि येणारा पुढील चेंडू असा फ्री हिट.
बादल संघाने टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. फ्री हिटचा बॉल. नो बॉल पुन्हा एकदा जो कळवला जाईल. पुन्हा आता तिथे खराब चेंडूचा इशारा येतोय. स्कोरकार्ड वाढेल धबलकावरती 28 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल ऑन साइड मिड विकेट मध्ये. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे नाही. एक धाव आणि स्कोरकडे एका धावेने वाढेल धपलकावरती 29 धावा. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये शेवटच्या 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज. चला वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम. वारंवार आपण जास्तीचा वेळ खर्च करताय. गोलंदाज तयार. फुलटा स्वतः सर्व पार्टनर स्ट्रोक खेळला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येईल. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. तिथे फेकी बरीचशी खराब पाहायला मिळालं. हस्तव्यस्त लांब फेकी पाहायला मिळाली. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जाणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल धबलकावरती धावा 31. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू. खोलवर टप्प्याचा बॉल अलॉन द कार्पेट. क्षेत्र धावेचा प्रयत्न परंतु इथे कलेक्शन चांगलं बॅकअपच्या क्षेत्ररक्षकाचं आणि तोपर्यंत केवळ एक सिंगल. केवळ आलेली एक सिंगल आहे. शेवटचे आता 3 चेंडू 15. हा सीमा रेषेच्या पलीकडे पाठवावा लागेल. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करताय. गोलंदाजाच्या मार्कवरती तयार. फुलटॉस होता अक्रॉस द बॅट. क्षेत्ररक्षक पोहोचला बाळा राऊत. तिथे थोडस खराब क्षेत्ररक्षण परंतु तिथे जास्त काय आधी होत नाहीये. केवळ एक सिंगल धाव आणि आता या सिंगल बरोबर समीकरण बदलेल. शेवटचे पाहायचंय 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. हा चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट पाहायला मिळतो. मैदानाच्या मध्ये शेवटचा एक चेंडू 14. गोलंदाज तयार. शेवटच्या बॉल वरती तिथे विशेप मध्ये चेंडू. तिथे कोणत्याही प्रकारची धाव नाही. सामना जिंकलाय यजमान संघाने आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ चौंडाई सेवा क्रिकेट क्लब शेडानी हा संघ ठरलाय मेगा फायनल मध्ये पहिला संघ प्रवेश करणारा.